मी आमंत्रित करतो रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अशी लीलया मुसाफिरी करणारे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीतकार आणि निर्माता श्रीयुत पुरुषोत्तम बेर्डे सरांना एकदा जोरदार टाळ्या पुरुषोत्तम बेर्डे सरांसाठी. सरांचं खूप खूप स्वागत. तर जेला असताना विद्यार्थी तसे तुम्ही एक लेख लिहिला होता. त्याचं शीर्षक होतं स्टडी टूर से बडी दूर तक. काय सुंदर शीर्षक आहे बघा. स्टडी टूर से बडी दूर तक. तुमचा प्रवासही तसाच आहे. तर हा जो प्रवास आहे याच्यामध्ये लेखन आणि वाचन हे सगळी सांगड कशी घातलीत? वाचनाची आवड अगदी शाळेपासूनच. म्हणजे मी 9वीमध्ये असताना मी ज्या बाकावर बसलो होतो त्या बाकावर पहिल्या एक कपाट होतं वरती. बर. आणि ते कपाट होतं वर्गाची लायब्ररी. एकदा एका मुलाने ते कपाटचा दरवाजा उघडला आणि सगळी पुस्तकं माझ्या पुढ्यात पडली. हो. आणि ती पुस्तकं पडल्यानंतर 2-3 पुस्तकं मी त्यातली उचलली आणि ती वाचायला घेतली वर्ग चालू असताना. नंतर घरी नेली आणि तिथून माझा वाचक म्हणून एक प्रवास सुरू झाला. ती पुस्तकं होती पु ल देशपांडे आणि भा. रा भागवत यांची. या दोन्ही पुस्तकांनी माझ्यावर गारूड घातलं आणि त्याच्यानंतर मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि मग मी वाचायला लागलो. तो जो प्रवास आहे तो इतका दूरपर्यंत गेला. अगदी. तेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात पण केली. मी शाळेत असताना गणित ह्या विषय माझा अतिशय वीक होता. म्हणजे मला 10वीला गणितात 3 मार्क मिळाल्यानंतर मी आजपर्यंत गणिताचं तोंड पाहिलेलं नाही आहे. म्हणजे मी अजून कॅल्क्युलेटरवर पण मी गणित करायला चुकतो. त्यामुळे मी त्यावेळेला SSCला संस्कृत आणि चित्रकला हे 2 विषय घेतले आणि त्याच्यामध्ये म्हणजे प्रगती केली. नंतर गजानन शास्त्री गायतोंडे संस्कृतला होते आणि मी इतकं सुंदर संस्कृतमध्ये बोलायला पर्यंत पोचलो होतो. माझ्या भूगोलाच्या पेपरमध्ये मी 4-4 पानांचे निबंध लिहायचो. इतकं मी भाषेमध्ये प्रगती केली होती आणि लिखाणाची पण सवय तिथून झाली. आणि ती जी सवय आहे ती आता तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली. कारण सरांचं दोन्ही पुस्तकं सरांची म्हणजे ज्याला आपण बेस्ट सेलर्स म्हणतो त्यामध्ये आहे. त्यातलं एक क्लोज एन्काउंटर आणि दुसरं हिरवे पोर्ट्रेट्स. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी तुम्हाला विनंती करतो त्यातल्याच एका पुस्तकाचं लेखाचं अभिवाचन आपण करावं. अगदी. कुठलं करताय तुम्ही आज? मी क्लोज एन्काउंटर या पुस्तकातलं तात्या आमोणकर आणि बालाका डायरेक्शन ही एक व्यक्तिचित्रण मी वाचतो आणि त्याची पार्श्वभूमी ह्या लेखामध्येच आपल्याला वाचता वाचता कळेल. कामाठीपुरा दुसऱ्या गल्लीच्या नाक्यावर बोर्ड लागला. माझ्या मित्रांनीच लावला. बोर्ड हिंदीत होता. या मंडळी सादर करूया, म्हणजे आमच्या संस्थेचं नाव. या मंडळी सादर करूया अलवारा डाकू. गुरुवार 9 अगस्त रात को 8 बजे साहित्य संघ मंदिर गिरगाव अपने बालाका डायरेक्शन. या प्रयोगामागे कारण होतं तात्या आमोणकर. तात्या आमोणकर हे गिरगावातल्या साहित्य संघातलं एक अफाट व्यक्तिमत्व, हजरजबाबी आणि तितकेच जबाबदार कार्यकर्ते. साहित्य संघाच्या उभारणीत तात्या आमोणकरांचा सिंहाचा वाटा होता. संघाच्या नाट्य निर्मितीत तात्यांची सूत्रधार म्हणून भूमिका खूप महत्वाची असायची. इतके असून तात्यांचा दरारा मजबूत होता. संध्याकाळच्या वेळात संघाच्या ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा प्रवेशद्वारावर खुर्ची टाकून तात्या बसणं पसंत करीत असत. तिथे त्यांचा मस्तपैकी गप्पांचा फड रंगे. त्यात तात्या खास गोवेकरी शैलीत नुकत्याच नवीन आलेल्या नाटकावर, त्यातल्या लिखाणावर आणि अभिनयावर अशी काही टिप्पणी करत की ऐकतच राहावं. तात्यांची बोलायची एक खास ढब होती. अनुनासिक बोलणं, वर क्रियापद विरहित आणि त्या टीकेत बोचरा विनोदही असायचा. हाड किदे रे, बरे नाटक, संगीत शा. आता हाड वगैरे हे शब्द म्हणजे ते उत्तम नाटक आणि शा म्हणजे उत्तम संगीत. डॉक्टर ना भालेराव हे साहित्य संघ मंदिराच्या उभारणीतले प्रमुख अध्वर्यू. तात्यांच्याच पुढाकाराने त्यांच्या नावे अमृत नाट्य भारती ही नाट्यविषयक चळवळ साहित्य संघ चालवत असे. त्यात तात्यांचा पुढाकार. तात्या हे प्रखर परंपरावादी नाटकांचे प्रवर्तक. तरीही नवनाट्याचे पुरस्कर्ते म्हणून दामू केंकरे, विजय मेहता, अरविंद देशपांडे, द ग गोडसे, जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखे रंगकर्मी संघाच्या रंगमंचावर बहरले. तात्यांच्याच पुढाकाराने प्रायोगिक नाटकांना दर गुरुवारी विनामूल्य रंगमंच उपलब्ध करून दिला. तात्यांनी गुरुवार योजना असे सुबक नावही त्याला दिले. दादरमधल्या छबिलदास बरोबर गिरगावात वातानुकूलित साहित्य संघ हा दुसरा पर्याय उपलब्ध झाला. मात्र त्या गुरुवार योजनेत सादर होणारा ॲब्सर्ड अनाकली नाटकांचा तात्यांसाठी शुक्रवार संध्याकाळकरता एक फराळच असायचा. त्यातल्या कवायतबाज नाटकांवर तात्या सडकून टीका करीत.
संघात नोकरीला असलेले प्रभाकर पारकर आणि लक्षा बेर्डे हे तात्यांचे हमखास श्रोते होते. तात्या खुर्ची टाकून बसले की ते दोघे काल गुरुवार योजनेत सादर झालेल्या नाटकावरून त्यांना पिन मारायचे. अतिशय श्रद्धेने कालचं नाटक तात्यांनी पाहिलेलं असे. लक्षाने, तात्या कालच्या नाटकाची संस्थाना परत तारीख मागते पुढच्या गुरुवारी. काय पिटीचे प्रकार रे, कुठच्याही शाळेच्या मैदानावर करा, संघ कशाला पाहिजे त्यांना. त्यावेळेला अमोल पालेकरांचा जुलूस या गाजलेल्या नाटकामुळे हौशी रंगभूमीवर कवायतीच्या नाटकांची लाट आली होती. अनाभा म्हणजे अमृत नाट्य भारतीमधल्या वर्कशॉपमुळे ही तात्यांची डोकेदुखी वाढली होती. खांद्यावर जोळी लटकवलेले रंगकर्मी बघितले की तात्या म्हणायचे, आले अनाभा, अनवरस नाट्य भरती. आणि दरवेळी उपस्थितांच्या टाळ्या मिळाल्या. त्या मिळण्यामुळे तात्या त्या आणखीनच भरून करायच्या. आदल्या दिवशीच्या प्रायोगिक नाटकावर बदला घेतल्याचं समाधान तात्या यांच्या चेहऱ्यावर त्यावेळेला दिसायचे. तात्यांचे मराठी रंगभूमीवर योगदान म्हणजे साहित्य संघ मंदिर आणि सगळ्यात मोठी देणगी म्हणजे त्यांच्या 2 मुली, एक सुधा करमरकर आणि त्यांची दुसरी मुलगी लल्या म्हणजे ललिता केंकरे आणि जावई दामू केंकरे आणि नातू विजय केंकरे. अशा या श्रद्धाळू अध्वर्यूकडे तात्यांकडे एक दिवशी लक्षाने शब्द टाकला. तात्या, पुढच्या महिन्यातल्या गुरुवार योजनेत आमच्या या मंडळी सादर करूयाच्या अलवारा डाकू नाटकाचा प्रयोग करायचा आहे, परवानगी द्या ना. काय अलवारा डाकू? अरे कसली रे नाटकांची नावे तुझ्या, हे डाकू बघायला कोण कुत्र फिरकणार आहे का रे? तात्या तुम्ही बघा, अरे जोरदार नाटक आहे. एका अटीवर थिएटर रिकामं नको, गर्दी हवी, प्रेक्षकांना आमच्या खुर्च्या थंड पडतात गुरुवारी. त्याची तुम्ही काळजी करू नका तात्या, हाऊसफुल करतो की ना शो बघा. लक्षाने तात्यांना गॅरंटी दिली आणि तात्यांनी लक्षाला तारीख दिली. झालं, आमच्या या मंडळी सादर करूया नाट्यकंपूत उत्साह पसरला. साहित्य संघात प्रयोग, तोही गुरुवार योजनेत, तोही फुकट. लक्षाने वॉर्निंग दिली सगळ्यांना, शो हाऊसफुल करायचा आहे, तसा शब्द दिलाय मी तात्यांना. लक्षा तेव्हा संघात अभिनेता म्हणून नोकरीला होता. आता कॉन्ट्रॅक्टरच्या भूमिकेत शिरला. एवढे मोठे थिएटर कॅनव्हासिंग करून भरायचे असे ठरवून आम्ही कामाला लागलो. आणि मग कामाटीपुरा दुसऱ्या गल्लीच्या नाक्यावर बोर्ड लागला. त्यात लिहिले होते, आपल्या बालाका डायरेक्शन. तिकीट दर 15, 10 आणि 5. त्यानिमित्ताने संस्थेला चाल पैसे मिळाले असते. कॅनव्हासिंग जोरात सुरू झाली. कामाटीपुरातल्या मित्रांमध्ये उत्साह आला. आपने बालाका डायरेक्शन या गोष्टीचा. डायरेक्शन ही एक कठीण कामगिरी आहे आणि आपला बाला पार पडतो यासाठी सब कुछ तो भी करना मागताय. ह्या भावनेने रविदादा, पक्या, सुधा, शंकर, वच्चा, ओमा, मधू ही सगळी मंडळी कामाला लागली. विविध स्तरांवर तिकीटं गळ्यात मारली जाऊ लागली. अगदी धमकीपासून ते विनंतीपर्यंत सर्व मार्गाने ती खपवली जात होती. रविदादाने पहिल्या 3 रो मधल्या महत्वाच्या सीट्स स्वतःच्या ताब्यात घेतल्या. मेरे VIP लोक आने वाले आहे म्हणून. आणि आमची क्रिकेट टीम ही कामाला लागली. मुळात अलवारा डाकू या संवारक नावामुळे कामाटीपुरात नाटकाला डिमांड आला होता. स्टोरी क्या है, रविदादाने विचारलेल्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं मला प्रश्न पडला. मी त्याला आवडेल अशी स्टोरी सांगून वेळ मारून नेली. त्याने मात्र अपने बाला का डायरेक्शन है, ज्यादा पूछने का नहीं, आने का, देखने का और टाली बजाने का और कल्टी मारने का, क्या बोले तो एंड तक बैठने का असे सांगून तिकीटं सगळ्यांच्या घरात मारली. अशा प्रकारे बऱ्यापैकी प्लॅन भरला. कामाटीपुरा, कुंभारवाडा, नागपाडा, भेंडी बाजार, बेलासिस रोड, खेतवाडी, गिरगाव पासून लालबाग, दादर पर्यंत तिकीटं पोचली. कॅनव्हासिंगला गेलेल्या लोकांना तिकीटं घेणाऱ्यांनी नको नको ते प्रश्न विचारून हैराण केले. कोण कोण आहे त्यात? अलवारा है, डाकू है, शोले सारखा आहे काय? प्रश्नाच्या भडी मारायला कंटाळून शेवटी अरे तिकीट घे ना, जाऊ दे ना, ते 5 तिकिटी घ्या आणि या तिकडे, आत्ता स्टोरी सांगितलं तर नंतर बघायला मजा येणार नाही अशी उत्तरं देऊन तिकीटं गळ्यात मारली जात होती. प्रयोगाचा दिवस उजाडला. प्रयोगाआधी तासभर लक्षा स्वतः बुकिंगजवळ उभा होता. बऱ्यापैकी भरलेला प्लॅन बघून तात्या आमोणकर हैराण झाले. अरे साला, भल्या भल्या नाटकांना शनिवार रविवार शिवाय गर्दी नसते, ह्या नाटकाला एवढा ॲडव्हान्स बुकिंग? तेवढ्यात 2-4 टोपीवाले तिकडे आले. अलवारा डाकू नाव वाचून गडबडले. आधी त्यांना कळलंच नाही की हे नाटक आहे की पकडून देणाऱ्यास 50,000 इनाम अशी जाहिरात आहे. लक्षाने त्यांना पटवून दिले. सोडू नका, धमाला घ्या घ्या घ्या. मारामारी आहे काय? एकाने प्रश्न विचारला. सॉलिड फायटिंग आहे, काढा तिकीट काढा. त्यांनी काढली. तात्या हे लांबून बघतात, कळल्यावर लक्षाने तिथून पळत. तिसरी घंटा झाली. नाटकात सूत्रधार म्हणून माझी पहिलीच एंट्री. साहित्य संघाचा पडदा उघडला.
आणि पहिल्या रांगेत बसलेले एक एक तडीपार लोक बघून मला घाम फुटला. अहो, रविदादाचे सगळे VIP पहिल्या दुसऱ्या रांगेत. रविदादाचा प्रेस्टिज शो होता तो. आपल्या नुसत्या बोलण्यावर कोण कोण येतात हे त्याला दाखवून द्यायचे होते. 2-4 मर्डर, हाफ मर्डर, चॅप्टर, खंडणी अशा केसेसवाले VIP रविदादाच्या आजूबाजूला बसलेले आणि त्यात संघाच्या मधल्या एका राखीव सीटवर आमच्या आग्राखातर बसलेले तात्या आमोणकर. मी स्टेजवर ब्लँक झालो. मला काही क्षण सुचेना. आपल्या शेजारी बसलेले हे लोक कोण आहेत हे जर तात्यांना कळले तर. पण क्षणभरात मी सावरलो. नाटक सुरू झालं. मिक्स प्रेक्षक. गिरगावातल्या मोहन बिल्डिंग मधली बरीच मुलं नाटकात होती, त्यामुळे त्यांचे नातेवाईक बऱ्यापैकी दाद देत होते. रविदादा आणि त्यांच्या मित्रांच्या डोक्यावरून नाटक चाललंय हे मला स्पष्ट दिसत होतं. इंटरव्हलला ते 4 टोपीवाले लक्षाला शोधत होते. त्या माईला फायटिंग नाही, डाकू नाही, घोडे नाहीत, गेला कुठे तो तिकीटवाला. नाटक संपलं. टाळ्या वाजल्या, सगळे घरी गेले. कामाठीपुरात एकच चर्चा, साला बाला का क्या डायरेक्शन है यार, म्यूजिक क्या मारा है, डाकू बनेला हीरो तो मुंह से आग फेकता है, वगैरे वगैरे. रविदादा मला भेटला. अरे गप्पच होता. मी रवीला विचारलं, कैसा लगा नाटक? और मस्त. कब शुरू हुआ कब खत्म हुआ साला पता ही नहीं चला. एक्चुअली अभी शुरू होएगा, बाद में शुरू होएगा, साला शुरू ही नहीं हुआ और खत्म भी हो गया. ही त्याची खरी कमेंट पक्याने मला सांगितली होती. आणि पण बाला, तेरा नाटक देखने को कौन कौन आया था मालूम है? खेतवाड़ी से दशरथ राणे, खांडके बिल्डिंग से अशोक जोशी, मोहम्मद अली रोड से लाला पठाण. मीही आपलं जणू तेंडुलकर, खानोलकर, एलकुंचवार येऊन गेल्यासारखे रवीसमोर मान हलवली. वा वा रवी, तुझ्यामुळे हे सगळे लोक माझ्या नाटकाला आले, मी धन्य झालो. रवी माझा एकेकाळचा क्रिकेटचा सहकारी. पुढे त्याचं करिअर वेगळ्याच वाटेला बहरलं. ह्या विश्वात चिंट्या दादाची जागा रविदादाने घेतली होती आणि आपली ताकद दाखवण्याची संधी मिळताच कालच्या प्रयोगाच्या निमित्ताने साहित्य संघात अंडरवर्ल्डचे साहित्यिक आपापल्या साहित्यानिशी रविदादाच्या आग्राखातर पहिल्या रांगेत बसले होते. वो सब लोग बोले, क्या बाला का डायरेक्शन है यार. बाला, मैं बोलता तू बहुत बड़ा डायरेक्टर होएगा. पुढे मी बडा डायरेक्टर झालो आणि रवा इतका बडा झाला की त्याला शेवटी जेलमध्ये त्याचा अंत झाला. रविदादाने सिगरेटचा एक कश मारला आणि तो धुनकीत गेला. अर्धवट गुंगीत डोळे आणि माझ्याकडे टक लावून बघणारा रवीने काही नवीन पिलान सांगायच्या अगोदरच मी तिकडून सटकलो. खरी उत्सुकता होती तात्यांना नाटक कसं वाटलं याची. संध्याकाळी मी आणि लक्षा संघात गेलो. तात्यांना नाटक आवडल्याचं कळलं होतं. तोंडावर कौतुक करण्याची तात्यांना सवय नव्हती, पण त्यांच्या शिव्या आणि टीका हेच कौतुक मानायची आम्हाला सवय होती. हड काय रे, शा बरं रे, पोरांची कामे उत्तम. तात्यांची क्रियापद विरहित प्रतिक्रिया. या मंडळी सादर करूया या आमच्या संस्थेला दामू केंकरे सरांचा छुपा सपोर्ट आहे हे त्याला माहिती होतं. आणि विशेष म्हणजे त्यात कवाई नव्हत्या. संगीत, नृत्य आणि अप्रतिम टीमवर्क बघून तात्या जरा सुखावले होते. त्यांचा एक हड आणि एक शा म्हणजे आजचे 4 स्टार. कामाठीपुराच्या मंत्रमंडळीत मात्र बालाका डायरेक्शनची तोंड फाटून स्तुती चालली होती. ती स्तुती विजू केंकरेने मीठ मसाला लावून नाटकातल्या मित्रांमध्ये पसरवली. आजही विजू केंकरे, संजय मोने, राजन भिसे, अजित भुरे, धनंजय गोरे हे नाटकातले मित्र भेटले की लांबूनच हाक मारतात, अरे बालाका डायरेक्शन कैसा है. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं अभिवाचनातून इतक्या सगळ्या व्यक्तिरेखा उभ्या करायच्या, कमाल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद दादा, खूप खूप आभार. एन्काउंटर्स हे माझं पुस्तक आणि याच्याबरोबर हिरवी पोर्ट्रेट्स कोकणातल्या व्यक्तिरेखा आहेत. ह्या सगळ्या कामाठीपुरातल्या व्यक्तिरेखा आहेत. माझं बालपण, तरुणपण आणि वयाची 28 वर्ष कामाठीपुरात गेल्यानंतर 40 वर्षांनी मी ही तिथल्या व्यक्तिरेखांना जिवंत केलं. हिरवी पोर्ट्रेट्स हे कोकणातल्या व्यक्तिरेखा आहेत. दोन्ही पुस्तकं राजहंसने काढलेली आहेत. आपण अवश्य ऑनलाईन घ्या, कारण एवढ्या सगळ्यांना प्रेझेंट देणं मला शक्य होणार नाही. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा खूप खूप आभार. थँक्यू.